गुरु गुरु म्हणजे अंधारात प्रकाशाचा किरण. गुरु म्हणजे वाट चुकल्यावर योग्य मार्गदर्शन. नाही मोजता येणार ऋण, नाही फेडता येणार मोल. गुरूंच्या चरणी सदैव राहू माझा नम्र प्रणाम अनमोल. वंदे गुरुप्रिय गणगणावा सर्व गुरु. सुप्रभात. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा दिवस खूप छान आनंददायी सगळ्यांना जाऊ. तर माझ्यासाठी आजचा दिवस खूप अविस्मरणीय, कारण आज मी एक छोटीशी घरी पूजासुद्धा करणार आहे. बरेच दिवसापासून मनात इच्छा होती, सो फायनली आजचा तो दिवस आलेला आहे, योग आलेला आहे आणि आज मी छोटी पूजासुद्धा करणार आहे. त्याची तयारी करून ठेवली आहे. आता ती तर तुम्हाला दाखवणार आहे. आणि आज ना आमच्या घरी एक नवीन फॅमिली मेंबर येणार आहे. जर मिनी व्लॉग तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच कळेल. तर त्यासाठी आज माझे मम्मी पप्पा सुद्धा येतात, आई बाबा सुद्धा आहेत. तर आजचा दिवस खूप खास आहे, भरपूर आनंदी आहे मी. तर चला आधी आपण पूजेला सुरुवात करूया आणि बाकी सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चलो. तर आज गुरुपौर्णिमा आहे, तर त्यानिमित्त मी उर्वीला सुद्धा ही गुलाबाची 2 फुलं दिली आहेत शाळेत घेऊन जाण्यासाठी. कारण आम्ही जेव्हा शाळेत जायचो गुरुपौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे आपण सगळेच, त्यावेळेस शिक्षकांना छोटंसं गुलाबाचं फूल किंवा मग असं पुष्पगुच्छ वगैरे देऊन छान त्यांचा आशीर्वाद वगैरे घ्यायचो. तर त्याबद्दलचं सगळं ज्ञान, त्याचं महत्त्व आणि ही सगळी परंपरा आहे ती उर्वीला समजावी, त्यामुळे मीच तिला गुलाबाची फुलं दिली आहेत एका पिशवीमध्ये आणि त्यावरती टीचरसाठी एक स्टिकी नोटसुद्धा लिहिली आहे गुरुपौर्णिमेनिमित्त. तर आणि मग ती शाळेत गेली आहे, बाबा तिला सोडायला गेले आणि त्यानंतर मी माझ्या पूजेला सुरुवात केली आहे. तर सर्वात आधी ना स्वामींची मूर्ती आणली आहे, तर त्याचा अभिषेक करून घेते आहे. इथे दूध, दही आणि पाणी घेतलंय आणि मग त्यानंतर मग गणपती अथर्व शीर्षम, श्री स्वामी समर्थ हे सगळं बोलून अभिषेक करते खूप छान प्रसन्न वाटतंय. बरेच दिवसापासून इच्छा होती स्वामींची मूर्ती आणावी. तर ह्या आधी तर कोणी आणलं नव्हतं किंवा माझ्या माहेरी किंवा सासरी कुठेही नाहीये. पण माझीच खूप इच्छा होती. तर म्हटलं आजच्या दिवसाइतकं चांगला दिवस काय असू शकतो. आज गुरुपौर्णिमा आहे आणि मग छान आपण त्याची पूजा करूया. त्यामुळे मी आजच ही स्थापनासुद्धा करते. तर आता देवघरात मूर्ती ठेवणारच आहे, पण गुरुपौर्णिमा म्हणून एक छोटीशी अशी पूजासुद्धा करतीये. नवीन मूर्ती आहे म्हणून. तर इथे छान चौरंग मांडून घेतलाय आणि त्यावरती असं वस्त्र वगैरे ठेवलंय. त्यावरती अजून एक छोटं चौरंग ठेवलंय आणि वस्त्र ठेवून स्वामींची अशी मूर्ती ठेवतीये. तर अभिषेक तर झालेला आहे. छान पुसून वगैरे घेतलं आणि त्यानंतर हे बघा हे वस्त्र आणलेत स्वामींसाठी. तर ते लावतीये. वरती जो छोटासा असा फेटा मिळाला मला, तर तो सुद्धा आणि मग रुद्राक्षाची छोटी माळ. तर इथे मी छोटीच मूर्ती आणली आहे, कारण मला देवघरात ठेवायची आहे. त्यामुळे मी जास्त मोठी आणली नाहीये, कारण माझं देवघर छोटं आहे. जिथे पूजा मांडली आहे ना, त्याच्यावरतीच देवघर आहे. म्हणून मी इथे पूजा केली आहे. जेव्हा मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीची पूजा करते, त्यावेळेस मी हॉलमध्ये ती पूजा मांडते. कारण शेवटच्या गुरुवारी आपल्याकडे ह्या बायका वगैरे येतात, पाय वगैरे पडायला. त्यावेळेस मग त्यांना तिथेच बरं पडतं. किचनमध्ये छोटंसं छोटी जागा आहे, त्यामुळे मग हॉलमध्ये करते. पण आता मला छोटीच पूजा करायची आहे, त्यामुळे चौरंग मांडून इथे पूजा केली आहे. खूप छान, प्रसन्न इतकं वाटतंय ना आणि सगळं मनात होतं ना तसंच झालंय. तर आज आमच्या घरी न्यू फॅमिली मेंबर, आता थंबनेल वगैरे बघून तुम्हाला समजलंच असेल आणि लास्ट मिनी व्लॉगमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं, की आम्ही गाडी बुक करायला गेलो. ॲक्चुअली त्यावेळेस आम्ही बघायला गेलो, पण इतकं सगळं आवडलं आणि बजेट फ्रेंडलीच होतं, त्यामुळे लगेच बुक केली आणि आज आम्ही खरं तर कालपासून वाट बघत होतो त्या कॉलची. अ, गाडी घेण्यासाठी आम्हाला कॉल करतील त्याचं. पण सकाळपासून वाट बघतोय आजचा कारण आम्हाला आजच गाडी आणायची होती गुरुपौर्णिमेनिमित्त. म्हणून काल वाट बघत होतो, पण काल काय कॉल आला नाहीये. मग सकाळपासून सुद्धा वाट बघत होतो आणि फायनली तो दुपारी कॉल आला, पूजा वगैरे झाल्याच्या नंतर. सो छान वाटलं आणि आज घरी मम्मी-पप्पा सुद्धा येणार आहेत. तर उर्वीचं स्कूलचं टायमिंग झालं होतं आणि माझी पूजा चालू होती. मग बाबा आणायला तिला गेले होते आणि बाबा असले की उर्वी खुश असतेच. मग सोडायला, आणायला बाबाच आणि घरी आले की आई-आई चालू होतं. आणि मग किचनमध्ये तिने पूजा बघितल्यावर काहीही न सांगता काही न सांगता ती असं पाय वगैरे पडायला लागली. तिला इतकं आवडतं हे सगळं ना, आज पूर्ण दिवसभरामध्ये तिने मला अजिबात त्रास दिला नाहीये. मला वाटलं कुठे हलवा-हलव करेल. फक्त एक गोष्ट सोडून तिथे पंचामृत ठेवलं होतं, तीर्थप्रसाद.
सारखं तिला तेच घ्यायचं होतं आणि जो कोणी इथे पाय वगैरे पडेल ना, तिला ते असं द्यायचं होतं. आणि आज घरी मम्मी-पप्पा सुद्धा येणार आहेत. तर त्यांची वाट बघत उर्वी बाहेर थांबली होती आणि अचानक आल्यावर इतकी खुश झाली होती. त्यानंतर घरी आल्या लगेच तिचं चालू होतं. पप्पांचा हात पकडला आणि "बाबा चला देवबाप्पा करायला, देवबाप्पा करायला." अशी भरपूर आज बडबड तिची चालू होती. देव बाप्पा. तर आजच्या दिवशी ना आम्ही सगळे एकत्र होते त्यामुळे मी तर भरपूरच खुश होते. आणि मग मम्मीने उर्वीला खाऊ वगैरे दिला. येताना ना ओल्या नारळाच्या करंज्या मला आवडतात म्हणून त्या सुद्धा घेऊन आली होती. त्या बॉक्समध्ये आणले होते म्हणून उर्वीला बघा काय वाटलं. वडापाव. आज दुपारी ते सुद्धा लवकर घरी आले कारण आम्हाला गाडी आणायला जायचं होतं. कारण लगेच 1 वाजेपर्यंत कॉल आला होता. म्हटले त्यांना सुद्धा कॉल करून सांगते आणि मग ते सुद्धा लवकर घरी आले आणि त्यानंतर सगळ्यांनी एकत्र आम्ही छान जेवण वगैरे केलं. आज भरपूर गप्पा सुद्धा रंगल्या होत्या आणि त्यानंतर सगळं झाल्यावरती आई-बाबा, मम्मी-पप्पा या सगळ्यांना ना आज गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत होते. आई-बाबाच असतात आपले पहिले आणि सर्वात मोठे गुरु आणि तिथूनच होते आपले आयुष्य सुरू. त्यामुळे सर्वात आधी आई-वडिलांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. शुभेच्छा. तर आजची गुरुपौर्णिमा मम्मी-पप्पा, आई-बाबा सगळ्यांच्या आशीर्वादाने छान साजरी झाली. सगळ्यांच्या येण्याने आनंद सुद्धा झाला. तर आजच्या दिवसातलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गाडी घेऊन जायचं. तर त्यासाठी आम्ही इथे सगळे आलो आहेत. मम्मी आणि आई तर घरी आहेत. बाकी आम्ही इथे आलेलो आहोत आणि आता गाडी घेऊन घरी सुद्धा जाणार आहोत. तर फायनली हे सुद्धा स्वप्न पूर्ण झालंय. तर खरं तर ह्याचं तुम्हाला काही नवीन कदाचित वाटणार नाही, नवल वाटणार नाही. पण आमच्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे. आमच्याकडे फोर व्हीलर आहे, पण टू व्हीलर नाही आणि फोर व्हीलर ना बऱ्याचदा फक्त गावी घेऊन किंवा मग आम्हाला बाहेर कुठे लांब जायचं असेल, तरच ती आम्ही वापरतो. जास्त काही तिचं असं डेली रुटीन होत नाहीये. म्हणून मग अशी टू व्हीलर सुद्धा हवी होती. तर बरेच दिवसापासून यांचं चाललं होतं आणि फायनली आजचा तो दिवस आलाय. खरं तर ह्या गोष्टीची आम्ही आधी प्लॅनिंग केली नव्हती. घेऊयात असं चाललं होतं आणि मग लगेच ह्यांनी विचार केला आज आपण घेऊयात. तरीसुद्धा आमचं चाललं होतं की 15 ऑगस्टपर्यंत बघूयात आणि त्याची सुद्धा वाट न बघता अगदी 2 दिवसातच अ, गाडी बुक केली 2 दिवसाआधी आणि मग लगेचच आजच्या दिवशी घेऊन आलो. तर इथे छान पूजा चालू आहे. तर सगळ्यांनी छान पूजा केली आणि मग आता हे गाडीला हार सुद्धा लावतायत. तर खूप छान वाटतं. छोटी का होईना, पण ती गोष्ट जेव्हा आपली स्वतःच्या हक्काची असते ना, तर त्याचा आनंद काहीसा वेगळाच असतो. तर असं आजचा दिवस आमचा खूप छान आनंदात गेला. तर तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर गाडीची सुद्धा पूजा झाली आहे, घरी सुद्धा छान पूजा झाली आहे. तर असाच आमचा दिवस आनंदात जावो आणि असेच आमचे व्हिडिओ तुम्ही बघत राहो. चलो बाय. गुड डे.